इराण इस्रायल युद्धाचा फटका जो आहे तो भारतात आता जाणवू लागलेला आहे। भारतामधल्या रेस्टॉरंट्समध्ये विशेषतः सोलापूरमध्ये आता रेस्टॉरंटमध्ये व्यावसायिक गॅसचा पुरवठा जो आहे तो आता बंद करण्यात आला आणि त्यामुळं जे गॅसच्या जिथं वापर होतो अशा सर्व ठिकाणी जे आहे ते आता व्यावसायिक गॅसच्या ठिकाणी नुकसान जे आहे ते ग्राहकांना होताना पाहायला मिळतं, व्यावसायिकांना होताना पाहायला मिळतं। मी सध्या सोलापुरातल्या प्रसिद्ध अशा सुधा इडलीगृहामध्ये आहे। सुधा इडलीगृह सोलापुरातलं नावाजलेलं हॉटेल आहे। जवळपास 3 शाखा सोलापुरात सुधा इडलीगृहाच्या आहेत आणि सुधा इडलीगृहामधली काय परिस्थिती आपण रोहन किंगे आपल्यासोबत आहेत, या हॉटेलचे मालक। रोहनजी, खरं तर सोलापूरची ओळख आहे सुधा, काय सध्याची स्थिती आणि किती त्रास सहन करावा लागतं गॅसमुळे? सध्या असं कधीच आम्ही आमच्या व्यवसायामध्ये कधीच आम्ही पाहिलं नाही किंवा कधी आम्ही अनुभवलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये युद्धाच्या परिस्थितीमध्ये हे जे गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे हे खूप भयानक परिस्थिती सध्या। आणि आमच्याकडे सध्या तिन्ही हॉटेलला आमच्या प्रत्येकी 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे आणि आम्ही प्रत्येक एजन्सीला आम्ही विचारतो जे आम्हाला पहिल्यापासून आम्हाला ओळखतात, जे आम्हाला जे पुरवठा करतात त्यांना प्रत्येकानं विचारतो, त्यांच्या सगळीकडे साठा संपलेला आहे आणि सध्या जे आमच्या हॉटेलमध्ये जे आम्ही बॅकअप म्हणून ठेवलेलं आहे फक्त तेवढंच बॅकअप सध्या शिल्लक आहे आणि ते बॅकअप मला असं वाटतं की 1 ते 2 दिवस जाईल एवढंच सध्या शिल्लक आहे। 1 ते 2 दिवसात जर गॅसचा पुरवठा जर झाला नाही तर रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ येऊ शकते? नाही लाजच तो काय आहे की आता सध्या मी आज पेपरमध्ये ऐकलं की बेंगलोरमध्ये असोसिएशनने आमच्या गॅसचा तुटवडा निर्माण झालेला आहे, त्यामुळं आमच्या हॉटेल असोसिएशननी बेंगलोरमध्ये सध्या जे बंद म्हणून जे हे केलेलं आहे, मग सगळ्यांसोबत आम्ही पण असं आम्हाला करावं लागेल आणि नाईलाज असतो मग आम्हाला ते हॉटेल बंदच ठेवावं लागेल आमचं। केवळ सुधाच नाही तर सोलापुरातले जितके नावाजलेले हॉटेल्स आहेत, छोटे मोठे रेस्टॉरंट्स आहेत, सगळीकडे हीच परिस्थिती पाहायला भेटते। काय फीडबॅक मिळतो, काही चर्चा होते ग्रुपवरती वगैरे? सध्या कसं आहे, हॉटेल व्यावसायिकांना फक्त आणि फक्त कमर्शियल टाकीच यूज करावं लागतात आणि जे छोट्या किंवा घरगुती टाक्या ते फक्त घरासाठी यूज केले जातात। ते जर चुकून आम्ही कुठल्या तरी छोट्याशा हॉटेलमध्ये किंवा कुठं पण सापडलं तर ते खूप मोठे दंडात्मक कारवाई होते आणि तसं ते कोण करू पण नाही। आता फक्त काय सध्या ते केंद्रांनी तसं सांगितलं आहे की बाबा छोट्या म्हणजे जे घरगुती लागणार आहेत त्यांच्यासाठी मेन आपण शिल्लक ठेवून किंवा त्यांच्यासाठी मेन पुरवठा होण्यासारखं 25 दिवसाला एकदा जे बुकिंग केल्यावरती जे नंबर येते दुसऱ्या टाकीसाठी तसं त्या हिशोबाने त्यांनी ते करतायत। पण व्यावसायिकांचं काय, व्यावसायिकांचं पण खूप मोठा प्रश्न आहे। आम्ही आमच्या इथं एवढं आमच्या कामगारांचं आम्ही घर चालवतो, सगळं चालवतो, जर उद्या नाईलाज असतं जर आम्हाला बंद करायची पाळी आली तर त्यांचं पण उद्या अवघड होईल आणि हे जे परिस्थिती जे कोरोना महामारीसारखे जे तेव्हा जे परिस्थिती झाली तशीच परिस्थिती आता आपल्याला ते उद्भवता येईल। तर नाश्ता म्हणून चैन म्हणून सगळे लोक मजेसाठी पण खात असतील, पण असे काही कस्टमर असतील जे मेससाठी उदाहरणार्थ विद्यार्थी आहेत, ऑफिसर्स असतील, अशा लोकांचं काय जे महिने तुमच्याकडे जेवायला येतात त्यांची अडचण होईल? सगळ्यांना त्यांची खूप अडचण होईल आणि कसं असतं आता काही जे विद्यार्थी लोक असतील किंवा जे काम करणारे जे शासकीय प्रशासकीय जे काही हे असतील त्यांनी त्यांचं एक फिक्स आहे ठरलेलं की बाबा इथं जेवायला यायचं किंवा इथं नाश्त्याला यायचं। मग उद्या त्यांना जर ते आता माझ्याकडे जर गॅस टाकी नाही शिल्लक राहिली मग उद्या मला ते नाही असं तो बंद करावं लागेल आणि त्यांची उपासमार होईल हे असं मला दिसतं आहे। कारण कोविडच्या वेळेस पण असंच झालं होतं आणि तेव्हा तर खूप परिस्थिती भयानक होती। आता जे काय परिस्थिती आहे आता आम्ही आमच्या असोसिएशनमध्ये बोलतो आहे आणि करतो आहे आणि आमचे जे सेक्रेटरी साहेब आहेत किंवा आमचे हे आहेत ते त्यांना सगळ्यांना आम्ही बोलून आम्ही ह्यातनं काय मार्ग काढता येईल आम्ही ह्याचा प्रयत्न करतो आहे। तिन्ही शाखा मिळून किती स्टाफ आहे आपल्याकडे कामात? आपल्याकडे तिन्ही शाखा मिळून एक 30 ते 40 लोकांचा स्टाफ आहे। तर त्यामध्ये जवळपास 30 ते 40 लोकांचा घर जे आहे ते या सुधा इडलीगृहावरती चालतं। आत्ता हे किचन जे आहे ते चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र गॅसचा तुटवडा जर अशाच पद्धतीनं सुरू राहिला तर 1 ते 2 दिवस पुरेल इतकाच साठा जो आहे तो सुधा इडलीगृह याच्याकडे आहे। मात्र सोलापुरातल्या सर्वच हॉटेल चालकांची हीच अवस्था आपल्याला पाहायला मिळते। 1-2 दिवसाचा साठा आहे आणि जर तो साठा अतिरिक्त मिळाला नाही तर नाईलाज असतं रेस्टॉरंट बंद करण्याची वेळ देखील या व्यावसायिकांवरती येऊ शकते आणि ज्याचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसह हे कामगार असतील, व्यावसायिक असतील, सर्वांनाच बसताना आपल्याला पाहायला मिळेल। कॅमेरा पर्सन अयुब कदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.